ताट बसा. पुढे कुणाला स्पर्श करू नका. प्रत्येकाचे ऑरा व्हायब्रेशन अलग असतात. डोळे उघडे ठेवा. बाबांच्या मस्तकामध्ये बघा. बाबांचे डोळे पहा. मी एक अतिसूक्ष्म ज्योति स्वरूप आत्मा आहे. एक शायनिंग स्टार, चमकणारी ज्योती, महाज्योती. मस्तकामध्ये दोन्ही भुवयांच्या मध्ये या अकाल तत्वावर विराजमान एक स्वराज्य अधिकारी आत्मा आहे. मन, बुद्धी आणि संस्कार हे माझे 3 महामंत्र माझ्या उजव्या साईडला बसलेले आहेत. आणि माझ्या डाव्या हाताला हात, पाय, कान, नाक, डोळे ही माझी कर्मेंद्रिय बसलेली आहेत. एक राजा जसं आपल्या प्रजेवरती किंवा आपल्या मंत्र्यांच्या वरती देखरेख करतो, त्या पद्धतीनं मी आत्मा राजा आढावा घेत आहे माझ्या राज्याचा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं कर्म कसं झालं विचार आणण्याचं मंत्र्यांना. काही वाईट पाहिलं नाही ना? आता मुख्यमंत्री बघा, त्यांना विचारा वाईट काही बोलला नाहीस ना? कान मंत्र्यांना विचारा वाईट काही ऐकलं नाहीस ना? एकमेकांच्या बद्दल परदर्शन, परचिंतन, परमत वर्णन करण्यामध्ये आयुष्य गेलं. मग परोपकारासाठी काय आहे? आजपर्यंत जे झालं त्या सर्व गोष्टींना आपण बिंदी लावूया, फुल स्टॉप. आणि इथून पुढे जो क्षण आपण आनंदाने व्यतीत करणार आहोत, प्रत्येक क्षण परमात्म्याच्या कार्यामध्ये सफल होत आहे. भले घरामध्ये तुमचे कर्तव्य कामधंदा करा तुम्ही, त्यासाठी स्वतःला मदत करत नाही. 8 तास भले तुमचे काम चालू नव्हते, व्यवसाय होऊ दे, पण परमात्म्याच्या आठवणीमध्ये होऊ दे. कारण या शरीरावर कोणताही भरोसा नाही. 220 करोड रुपयांच्या या शरीरामध्ये मी डायमंड, अनमोल हिरा आहे. महान ते महान आणि विशेष ते विशेष मी आत्मा या सृष्टीरूपी रंगमंचावर अवतरित आहे. एक शिवशक्ती आहे. थोड्या काळासाठी या शरीराच्या पिंजऱ्यातून मुक्त होऊन या आत्मा पक्षी एक एंजिल फॉर्म मध्ये देवदूत बनून आकाशाच्या दिशेनं झेपावत आहे. उंच 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 सूर्य, चंद्र, तारांगणाला हे क्रॉस करून परमधाम मध्ये पोचलेले आहे. प्रकाशाच्या दुनियेमध्ये सर्व प्रकाश प्रकाश पसरलेला आहे. लाल सुनहरा प्रकाश. जशी सूर्याची किरणे संपूर्ण सृष्टीवर पसरतात, ज्ञान सूर्य परमात्मा शिव बाबा महादेव आपल्या बीजरूप अवस्थेमध्ये चमकत आहे. पहाते ब्रह्मांड तिसऱ्या नेत्राने अनुभव करा. कमालीची शांती आहे या दुनियेमध्ये.
भक्तीचा सागर, प्रेमाचा सागर, पवित्रतेचा सागर, सर्व शक्तिवान शिवबाबा. आणि त्यांच्याजवळ बृजमोहनबाई साहेब एक सूक्ष्म देहामध्ये, एक शरीरामध्ये उपस्थित आहे. एकदम नेहमी जसं रमणीक असायचे, हसत खेळत आपला क्लास करायचे, त्याच पोझिशनमध्ये ते आत्ता सुद्धा आहेत. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. शरीर सोडत असताना सुद्धा बाकीची मुलं साईडला भाई गाणं म्हणत होते, जिसकी इतनी सुंदर रचना, वो कितना सुंदर बोला. ते सुद्धा भले त्यांच्या मुखातून आवाज येत नव्हता, पण ते सुद्धा गाणं म्हणत होते, हात हलवत होते, चेहऱ्यावरती हास्य होतं, एकदम चेहरा फ्रेश, अंतमती सोगती. बाबा, बाबांची सेवा. गंगा का तट हो, हमें हुआ, फिर प्राण तन से निकले. सर्व शक्तिमान परमेश्वराला प्रत्यक्ष करण्यासाठी आजीवन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून भारतभूमीला स्वर्ग बनवण्यासाठी 108 रत्नातील एक रत्न आदरणीय बृजमोहनबाईंची आज तुम्हा आम्हा सर्वांना हर घडी अंतिम घडीचा संदेश देत आहे. एव्हर रेडी, नवीन दुनियेसाठी, आपल्या घरी जाण्यासाठी. आता आपण आदर्शाने आलेला पण बहाणेबाजी की भाईसाहेबांना गिफ्ट देऊया, ही आपली कमजोरी आहे. प्रत्येक गोष्टी आळस, जमणार नाही, होणार नाही, कारणं सगळी सांगायची, सगळं बंद. जी आज्ञा बाबांची येईल ती आज्ञा सर माथेवर. स्वतःच्या सगळ्या कमी कमजोरी आज आपण या योग अग्नीमध्ये भस्म करूया. आणि आता एक नवीन आपला जन्म झालेला आहे. जसं यज्ञ कुंडातून एक फरिश्ता या धर्तीवर अवतरित होत आहे. एकदम हलका फुलका, सर्व टेन्शन मधून मुक्त, सर्वांना खुशी देणारा, आनंद वाटणारा, निर्संकल्प स्थितीमध्ये राहून निस्वार्थ भावनेनं सेवा करणारा हा फरिश्ता देवदूत. आपल्यातलं हे महापरिवर्तन पाहून घरातील लोक सुद्धा खुश होत आहेत. किती परिवर्तन आहे यांच्यामध्ये. तर आता आपण साधारण नाही आहोत, सामान्य व्यक्ती नाही आहोत, आपण एक विशेष अनमोल रत्न आहोत. भारत मातेला नाज वाटतोय, ही माझी बच्ची घराला स्वर्ग बनवणारी, परिवाराला आनंदी खुश ठेवणारी, संतुष्ट राहणारी, संतुष्ट मणी आहे. माझा बच्चा संतुष्ट मणी आहे. दीपराजच्या आपण सर्व दीपराणी आत्मज्योत जागृत करून इतरांची पण आत्मज्योत जागृत करणाऱ्या, सुख, शांती, प्रेम, आनंद, पवित्रता, ज्ञान या 7 ज्योती लावणाऱ्या समयी आहोत. चैतन्य समयी, चैतन्यवादी, चैतन्य ज्योती, चैतन्य दीपक. आता आपण श्रेष्ठ ते श्रेष्ठ, महान ते महान कर्तव्य करण्यासाठी परमधाम मधून
परमेश्वराला बरोबर घेऊन या सृष्टीरूपी रंगमंचावर पुन्हा सूर्य चंद्र तारांगणाला क्रॉस करत खाली खाली पृथ्वीच्या दिशेने येत आहोत. अनेक देश आहेत. माझा भारत पवित्र भूमी, देवभूमी, परमात्म्याची जन्म अवतरण भूमी, महाराष्ट्र राज्य, सांगली, तासगाव, शेंगदर आणि आपलं शरीर. या अनमोल शरीरामध्ये मी विशेष आत्मा विराजमान होत आहे. एक सेकंड डोळे बंद करा. ओम शांती. सगळ्यांची झोप झाली.